नमस्कार, मी अंजली पाटील. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण झाडं लावायला प्लांटर बनवणार आहोत. कुंडी घरच्या घरीच सिमेंट आणि वाळू वापरून आपण असे साचा तयार करून करणार आहोत. तर त्यासाठी हे काहीतरी मी मागवलं होतं ऑनलाईन. त्याच्याबरोबर हे असं पॅकिंगचे पेपर आलेले. तर ह्या पेपरला इथं अशा पिना लावून घ्यायच्या आपण इकडं आणि हा असा राऊंड तयार करून घेतला. तो असा राऊंड आहे. हे पिना मारलेले आहेत बघा. इथं अशी एक प्लेट घेतली आणि त्या प्लेटमध्ये हा राऊंड ठेवून द्यायचा. पिना लावून झाल्या की एक त्याच्यावर चिकटपट्टी पण लावून घ्या, म्हणजे पातळ सिमेंट जे आहे ते बाहेर येणार नाही आणि हे हलू नये. हे किंवा आपण पातळ सिमेंट ओतणार आहे ते सिमेंट बाहेर जाऊ नये म्हणून आपण हे वाळू कडेने घालून भरून घ्यायचे असे, म्हणजे हा गोल आहे तो असा फिक्स बसेल. माझ्याकडे असा एक हा बॉक्स होता. त्या बॉक्सला मी प्लास्टिकचा पेपर चिकटपट्टीने असा पॅक करून घेतला आहे आणि हा बॉक्स मी ह्याच्यामध्ये ठेवून देणार आहे. पण ह्याच्या अगोदर ठेवताना आपल्याला खाली तळाला हे खालीपर्यंत ठेवला तर तळ होणार नाही कुंडीचा, म्हणून आपण हे खाली बाटलीचं टोपण आहे ते मध्ये ठेवणार मी बरोबर, म्हणजे तेवढ्या बाटलीच्या उंचीचा तो खाली तळाची बाजू अशी कुंडीची तेवढी तयार होईल. आणि बरोबर मी हे इथं असं मध्ये असं हे ठेवलेलं आहे आणि ह्याच्या कडेने आपल्याला सिमेंट आणि वाळूचं पातळ लेअर करून असं ओतायचं आहे मिश्रण. सिमेंट आणि वाळू सेम प्रमाणात घ्यायचं आहे. हे आता मी वाळू घेते 2 हे असे काय चमचे म्हणूया आपण, आणि सिमेंट पण तेवढंच घेतलं. बाटलीचं झाकण पालतं घालायचं आहे खाली तोंड करून आणि आता हे पाणी घालून मिक्स करायचं. बरोबर मध्यावर असं झाकण ठेवलंय मी आणि झाकण बुडूपर्यंत हे ओतून घेणार आहे सिमेंट आणि वाळूचा घोल. पॉट पूर्ण तयार झाला की हे झाकण बाहेर न काढता एक सळी तापून झाकणालाच होल पाडून घ्यायचा आपण पाण्याचा निचरा होण्यासाठी. आपल्याला जाडी किती पाहिजे ते समजण्यासाठी म्हणून आपण हे असं हे करून घेतलं. हाच आपला बेस तयार झाला. बरोबर लेवलला झाकण ठेवलं होतं त्या झाकणाच्या लेवलला मी ओतून घेतलेलं आहे. आता आपण हे बरोबर मध्यावर असं हे ठेवून घेणार आहे. हा मधला बॉक्स हलू नये म्हणून आपण त्याच्यात वाळू भरून घ्यायचे जड, त्यामुळे तो जड होतो आणि हलत नाही. आणि मग कडेने असं सिमेंट भरायला सुरुवात करायची. सिमेंट भरून झाल्यानंतर हा जे आहे पॉट हे सगळं 1 दिवस पूर्ण वाळवून घ्यायचं. ऊन कमी असेल तर 2 दिवस वाळवा. आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जी भरलेली वाळू आहे ती वाळू आपण काढून टाकायची. आता ही वाळू काढायला लागलेली आहे मी. आणि ह्यानंतर हे सगळं असंच पाण्यात टाकून द्यायचं. 2 दिवस पाण्यात सोडून द्यायचं. मला पेशन्स नाहीत, मी इथं थोडंसं काढायचा प्रयत्न करायला लागले. असं काढू नका, पॉट फुटण्याची शक्यता आहे. डायरेक्ट पाण्यात टाका. पाण्यात टाकला की हे पेपर आहे ते भिजून लगेच निघतात. त्याच्यानंतर हा पॉट पूर्ण वाळवायचा उन्हात व्यवस्थित. वाळून झाल्यानंतर मी परत पाण्यात घातला, ब्रशनी स्वच्छ करून घेतला हा पॉट. त्याच्यानंतर परत हा सुकवायचा आहे पॉट आणि मग रंगवायला घ्यायचा आहे. हा माझ्याकडं वॉल कलर होता, भिंतीचा रंगवायला आणलेला कलर उरलेला होता, तो मी दिलेला आहे. हा तुम्ही कुठलाही कलर वापरू शकता. ॲक्रिलिक कलर वापरू शकता, चॉक पेंट वापरू शकता, ऑइल पेंट वापरू शकता. जो असेल तो कलर वापरा. हा कलर घट्ट आहे त्यामुळं एकाच हातामध्ये व्यवस्थित छान कलर देऊन झालेला आहे आणि मस्त असा पॉट दिसतो कलर पूर्ण करून झाल्यानंतर. हा पॉट वाळला की मग मी त्याच्यात झाड लावले. तुम्ही ड्राय अरेंजमेंट असली तर ती ठेवू शकता, फ्लॉवर पॉट म्हणून यूज करू शकता. किती सुंदर पॉट तयार झाला आहे बघा. माझ्याकडं सॉईल मिक्सचर तयार होतं तर मी झाड लावून टाकले. तुम्हाला सॉईल मिक्सचर कसं करायचं बघायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा, त्याचा पण मी व्हिडिओ बनवेन. मस्त असं झाड लावलेलं आहे. किती सुंदर दिसतंय बघा. आणि आपण केलेल्या पॉटची एक वेगळंच समाधान आणि फिलिंग आहे. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. थँक्यू.